तर सर नमस्कार, मी महाराष्ट्र टॉप मध्ये तुमचं स्वागत नमस्कार. करतो. सर काय सांगाल, सीएनजी पेट्रोल डिझेल वगैरेचे खूप प्रचंड भाव वाढलेले आहे आणि तशाच पद्धतीने महागाई सुद्धा खूप वाढलेली आहे. तर मग या सगळ्या गोष्टींचा तुमच्या रोजच्या जीवनावर कशा पद्धतीने असर पडत आहे? बघा, पेट्रोल डिझेल आणि गॅस याचे रेट दिवसागणी वाढत आहेत आणि दिवसागणी वाढतात पण उत्पन्न काही वाढत नाही. सरकारी कर्मचारी, नोकरदार, धंदेवाईक सगळ्यांचं उत्पन्न कमी होत आहे आणि महागाई वाढत चाललेली आहे. दर दिवसाला महागाई वाढत चालली आहे. त्याच्यामुळे परवडणं असं झालं आहे, जनता अक्षरशः मेटाकुटीला आलेली आहे. ही महागाई आता एकदम जास्तच वाढलेली आहे. तर तुमची सरकारकडून कशा पद्धतीने मागणी आहे की या महागाईवर कशा पद्धतीने तोडगा काढला पाहिजे? महागाईवर तोडगा काढला पाहिजे की हे जे आता गॅस, पेट्रोल, डिझेल यांचे भाव जरा स्थिर ठेवले पाहिजेत. तसेच आणि एवढ्या जीवनावश्यक वस्तू एवढ्या महाग झालेल्या आहेत की लोकांना जगणं अक्षरशः मुश्किल झालेलं आहे. आणि शाळेच्या बाबतीत बोलायचं म्हणजे शाळेच्या या प्रायव्हेट शाळेच्या फिया, शालेय साहित्य, वह्या पुस्तकांचे वाढलेले भाव आणि त्या शाळेची मनमानी, आमच्या शाळेतनंच वह्या पुस्तकं दप्तर घ्या, हे गरिबांना सर्वसामान्यांना परवडेन असं झालंय. आणि सर पदार्थांवर पण बराच भाव वाढलेला आहे, जसं की बऱ्याच गोष्टींचे दूध वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये भाव वाढलेले आहेत. मटन, चिकन या सर्व गोष्टींमध्ये वाढलेले आहेत. त्यावर तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? हे पदार्थाचे भाव तर गगनालाच भिडलेले आहेत. अक्षरशः 10-12 रुपया 15 रुपयाला मिळणारा वडापाव 25 रुपयाला झालाय गरिबांचा. आणि साधं जेवण राईस प्लेट म्हणायचं म्हटलं तर आज 60-70-80 रुपयाला राईस प्लेट मिळायची, ती 150 रुपये झाली आहे. नॉनव्हेजचे भाव बोलूच नका. नॉनव्हेजचे भाव तर असे गगनाला भिडलेत तर सर्वसामान्य गरिबांच्या खिशाला परवडणं असं झालेलं आहे. मुश्किल झालेलं आहे. तर सरकार महागाई कंट्रोलमध्ये ठेवणार का नाही आणि जनतेसाठी काय करणार का नाही? आज महागाईचं प्रमाण एवढं भयानक झालेलं आहे की लोकांनी हे जगावं का नाही. आणि तसंच आता हे जे ट्रॅफिक हवालदार आहेत जागोजागी उभे राहून गाड्यांचे चोरून लपून फोटो काढतात आणि 1500, 2000, 10,000, 500 अशी फाईन मारतात गरीब रिक्षा टॅक्सी चालकांना. हे त्यांच्या दिवसभराची कमाई एवढी त्यांना फाईन मारली जाते. आणि अक्षरशः रिक्षा टॅक्सी चालकांचं जगणं तर मुश्किलच केलेलं आहे. प्रत्येक वाहनवाल्याला मागून पुढून कशी फाईन मारली जात आहे, त्या वाहन चालकालाच कळत नाही की आपला हा फोटो कधी काढलाय. आणि जेव्हा मेसेज येतो तेव्हा कळते अरे आपल्याला 1500 फाईन मारली, 2500 मारली, 10,000 मारली. हे बंद होईल का नाही? हे पूर्णपणे बंद झालंच पाहिजे.